आधार गैनीनाथ गडाचं दर्शन झालेलं आहे, महाप्रसाद देखील घेतला, काय पहिली प्रतिक्रिया? गैनीनाथ गड वारकरी संप्रदायातला एक महत्वाचा गड मानला जातो। श्री संत वामनभाऊ महाराजांनी या गडाच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांचं जीवन बदललेलं आहे। आता तीच परंपरा विठ्ठल महाराज या ठिकाणी चालवतात आणि मी गडावर जात असतो। मागच्या वर्षी पारगावला नारायणी सप्ताह झाला, त्यालाही गेलो होतो। त्याचवेळी म्हसोबाची वाडी इथल्या ग्रामस्थांनी मला यावर्षीचं निमंत्रण दिलं होतं। म्हसोबाची वाडी श्री विठ्ठल महाराज यांची जन्मभूमी देखील आहे, त्यामुळे या सप्ताहाला उपस्थित राहावं ही माझी ही इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली। पुन्हा वामन भाऊंचा आशीर्वाद मिळाला आणि प्रसादही मिळाला, मला त्याबद्दल खूप समाधान आहे। इथली भाविकता, इथला भक्तिभाव हा अतिशय सुंदर आहे। राहुरीतलं जे प्रकरण होतं तनपुरेंना माघारी घेण्यात, राहुरीचं जे प्रकरण होतं तनपुरेंना माघारी घेण्यात तुम्ही यशस्वी असं आहे की प्राजक्त तनपुरे एक अतिशय चांगले नेते आहेत। त्यांचा मागच्या काळात परफॉर्मन्सही चांगला राहिला आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली, याचा मला अतिशय आनंद आहे। बारामतीची निवडणूक काय सांगत आहे? मी आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो। जसं आर आबांच्या निधनानंतर तिथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता, त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले, पण अजून आता काय निर्णय झालाय याची मला कल्पना नाही, कारण मी कार्यक्रमात होतो। नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्या ठिकाणी एका कंपनीच्या व्यवस्थापनातील काही लोकांनी धर्मांतराचा प्रयत्न केला, काही महिलांना शोषण देखील केलं त्या प्रकरणात। नाही, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केलाय। तुमचा आणि मुंडे साहेबांचा शेवटचा फोटो पाहून काय वाटलं? मला खूप माझं मन भरून आलं, कारण ज्या शेवटच्या कार्यक्रमात मुंडे साहेब आणि मी होतो त्या कार्यक्रमाचा फोटो आज मला प्रेझेंट मिळाला। मला असं वाटतं शेवटी आमच्या जीवनामध्ये मुंडे साहेबांचं एक वेगळं स्थान आहे। आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे। त्यांच्याकडनं आम्ही नेतृत्व गुण शिकलो, त्यांच्याकडनं आम्ही कर्तृत्व कसं करावं हे शिकलो, विधानसभेत काम कसं करावं हे शिकलो। त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारे तो फोटो मिळाल्यानंतर माझं मन खूप भरून आलं। सर, अहिल्यानगर मधील नवराष्ट्र दुसरा वर्धापन दिन आहे, ते शुभेच्छा। निश्चितपणे नवराष्ट्राला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। नाही, आमचा प्रयत्न होता, आमची सगळ्यांना विनंती होती, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून वेळ आहे, जर होऊ शकलं तर उत्तम होईल।